बीड मधल्या आजच्या पत्रकार परिषदेला आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। बीड जिल्ह्यामध्ये आज उद्योग विभागामार्फत घेण्यात येणारी उद्योग परिषद होती आणि त्या परिषदेच्या निमित्तानं राज्याचा उद्योग मंत्री म्हणून या परिषदेला मी उपस्थित होतो। मला सांगताना मनापासूनचा आनंद आहे की बीड जिल्ह्यातल्या या उद्योग परिषदेमध्ये स्थानिक उद्योजकांनी 900 कोटी रुपयाची गुंतवणूक या संपूर्ण जिल्ह्याच्या परिसरामध्ये करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याच्यामधनं असंख्य रोजगार निर्मिती देखील होणार आहे। एक गोष्ट खरी आहे की बीडमध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमधला आपला जो आकडा आहे आमचा तो फक्त 35% आहे। म्हणजे बाकीच्या जिल्ह्यांमध्ये 100% झालाय, 120% झालाय, तर सगळ्यात शेवटच्या काही क्रमांकांमध्ये असलेला हा बीड जिल्हा आहे। मी आजच्या उद्योग परिषदेच्या निमित्तानं आमच्या अधिकाऱ्यांना मी समज दिलेला आहे की पुढच्या महिन्याभरात हे जे टार्गेट आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचं हे पूर्ण झालं पाहिजे। कारण मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना ही अशी योजना आहे की ज्याच्यातनं तरुण तरुणी आणि बचत गट हे स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात। ग्रामीण भागामध्ये 35% आपण सबसिडी देतो आणि शहरी भागामध्ये आपण 25% सबसिडी देतो। अशी देशाच्या राज्यांमध्ये क्रांतिकारी योजना ही फक्त महाराष्ट्रामध्येच आहे आणि याचा आलेख जर सांगायचा झाला मागच्या 2.5 वर्षापूर्वीचा तर 3 वर्षामध्ये फक्त 7,500 उद्योजक आम्ही निर्माण करू शकलो। परंतु एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर एक मिशन म्हणून आम्ही राबवलं। आता देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना देखील ते मिशन आम्ही कंटिन्यू करतोय। या 3 वर्षामध्ये सुमारे 32,000 तरुणांना रोजगार निर्मिती करून देण्यामध्ये महाराष्ट्र शासन यशस्वी झालं। म्हणजे मागच्या 3 वर्षापैकी जे काही 7,000 लोक झाली होती त्याच्या 5 पट उद्योजक या 3 वर्षामध्ये आम्ही स्वतःच्या पायावर उभं करू शकलो आणि ती योजना देखील बीडमध्ये प्रामुख्याने अतिशय चांगल्या पद्धतीने चालली पाहिजे ही आमची सगळ्यांची भावना आहे। आणि म्हणून माझ्या सर्व सहकाऱ्यांना शब्द दिलाय की पुढच्या 1 महिन्यानंतर पुन्हा एकदा मी बीडमध्ये येईन, सगळ्या उद्योजकांची बैठक घेईन, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा प्रकल्प कशा पद्धतीनं यांनी राबवलेला आहे, कशा पद्धतीनं ते संख्या वाढलेली आहे याचा देखील मी आढावा घेईन। पण हे सगळं करत असताना बीडच्या तरुण आणि तरुणींसाठी अतिशय आनंदाची गोष्ट मी आपल्याला सांगतो की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या संकल्पनेतनं कौशल्य विकास केंद्राची जी स्थापना आम्ही महाराष्ट्रामध्ये 5 ठिकाणी करण्याचा निर्णय घेतला होता, त्याच्यामध्ये 1 ठिकाण आता वाढलेलं आहे। ते कौशल्य विकास केंद्र बीडमध्ये करण्याचा निर्णय देखील आम्ही सगळ्यांनी मिळून घेतलाय। आपल्याला माहित असेल की मागच्या वर्षी स्वर्गीय रतन टाटा साहेबांना आम्ही उद्योग रत्न पुरस्कार दिला, त्यावेळी ते हयात होते आणि त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रातल्या तरुणांना एक शब्द दिला होता की महाराष्ट्रातल्या हजारो मुलांना स्किल सेंटर स्थापन करून कौशल्य विकासाचं ट्रेनिंग दिलं जाईल आणि हे ट्रेनिंग देत असताना गडचिरोली, रत्नागिरी, कल्याण, डोंबिवली, पुणा या 4 ठिकाणी आम्ही ही कौशल्य विकास केंद्र चालू करत होतो। आता बीडमध्ये त्याची भर पडलेली आहे आणि बीडमध्ये देखील हे कौशल्य विकास केंद्र त्याची मॅचिंग ग्रँट डीपीसीतनं आम्हाला मिळणार आहे आणि त्याचे पालकमंत्री अजितदादा आहेत। अजितदादांनी या संपूर्ण प्रकल्पासाठी 30 कोटी रुपये बाजूला काढून ठेवण्याचा देखील निर्णय घेतलेला आहे। 15-20 दिवसापूर्वी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा रत्नागिरी मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते आणि म्हणून रत्नागिरीतलं तारांगण असेल, रत्नागिरीतलं स्किल सेंटर असेल, ते जे त्यांनी बघितलेलं आहे ते देखील बीडमध्ये करण्याचा निर्णय अजितदादांनी घेतलेला आहे आणि त्याच्यावर स्वतः अधिकारी आणि माझं डिपार्टमेंट देखील काम करत आहे। त्याच्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम करण्याचा निर्णय हा आम्ही सगळ्यांनी घेतलाय। त्याला उद्योग विभागाची देखील जोड आहे, माझ्या सगळ्या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करणारी जी महामंडळ आहेत त्याची देखील त्याला जोड आहे। या 2 वर्षामध्ये कुठच्याही परिस्थितीमध्ये बीड हे उद्योग क्षेत्रामध्ये अग्रेसर असलं पाहिजे, बाकीच्या जिल्ह्यांप्रमाणे असलं पाहिजे, यासाठी शासन म्हणून आम्ही प्रयत्न करतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या कार्यक्रमाला मी उपस्थित आहे। जसं उद्योग विभाग माझ्याकडे आहे तसं मराठी भाषेचा मंत्री देखील म्हणून मी काम करतोय। आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे
की बीड जिल्ह्यात अंबेजोगाईला आद्य कवी मुकुंदराजांची जन्मभूमी आहे आणि महाराष्ट्र शासनाने जी संकल्पना केलेली आहे की कवितांचं गाव किंवा पुस्तकांचं गाव, तर आज बीड जिल्ह्यामध्ये येऊन सांगताना मला आनंद होतोय की पुढच्या 2 महिन्यामध्ये अंबेजोगाईला कवितांचं गाव हे महाराष्ट्र शासन जाहीर करेल। अंबेजोगाईच्या कवी मुकुंदराज समाधीस्थळ, शासकीय महाविद्यालय, खोलेश्वर महाविद्यालय, योगेश्वरी महाविद्यालय आणि उपजिल्हाधिकारी कार्यालय या 5 ठिकाणी पहिली 5 ही दालनं कवितांच्या गावाची ही सुरू होतील। त्या कार्यक्रमाला मी पुन्हा एकदा स्वतः येणार आहे आणि हे करत असताना मराठी भाषेच्या निमित्तानं जे साहित्यिक आज मला भेटलेत त्यांनी एक विनंती केलेली आहे की विवेक सिंधू नावाचं जे पुस्तक आहे ते विवेक सिंधू नावाचं पुस्तक हे शासन दरबारी मिळत नाही, तर तो देखील निर्णय आज आम्ही घेतोय की विवेक सिंधू हे पुस्तक शासनामध्ये मिळालं पाहिजे, त्याची प्रत आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजे। बीड जिल्ह्यातल्या साहित्यिकांनी अजून 2 मागण्या केल्या आहेत। त्यांची अजून एक अशी मागणी आहे की आद्य कवी मुकुंदराजांच्या नावानं आमचे जे वाङ्मय पुरस्कार आहेत त्याच्यातला एखादा पुरस्कार देण्यात यावा, त्याच्यावर देखील आम्ही सकारात्मक चर्चा करू। आणि या निमित्तानं दोन्ही विभागामध्ये बीड जिल्ह्यामध्ये चांगले निर्णय घेण्यासाठीच राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी बीडमध्ये आलो होतो आणि मला असं वाटतं की मराठी भाषेतला देखील चांगला निर्णय आम्ही घेतोय आणि कौशल्य विकासाचं केंद्र बीडमध्ये नव्यानं करण्याचा देखील निर्णय आमच्या विभागामार्फत होतोय आणि त्याला आपले पालकमंत्री अजितदादांचं पूर्ण सहकार्य आहे। आपण प्रश्न असा आहे की आपण एकीकडे उद्योग वाढवून बीडमध्ये रोजगार वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे सरकार, अशा पद्धतीची भूमिका आपण घेतलेली आहे, परंतु बीडमध्ये कुठे उद्योग समूह सरकारने खाली टाकल्यामुळे बंद पडला आणि आज 6 ते 8 हजार रोजगार त्यामुळे बुडाले, म्हणजे रोजगार हातातून काम गेलं। कुठचा प्रकल्प? अशी प्रकल्प कुठे तर कुठेच्या याच्यावर उद्योग खाली का टाकले आणि त्यामुळे अनेक हजारो रोजगार का बुडाले याचा आपण सरकारने खुलासा। साहेब, एक पहिली गोष्ट अशी आहे, वैयक्तिक एखाद्या उद्योजकाचं नाव घेऊन त्याच्यावर धाडी टाकल्यात याची कल्पना मला अजिबात नाही, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, कुठेंच्या त्या संपूर्ण कॅम्पसवर रेड का झाली याचं उत्तर माझ्याकडे नाही, मी स्पष्ट पद्धतीने सांगतो। मी जे आलेलो आहे ते एवढ्यासाठी झालोय की आज उद्योग परिषद जी होती ही माझ्या दृष्टीनं आणि बीड जिल्ह्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची होती। बीडमध्ये वेगळ्या पद्धतीचं जे वातावरण निर्माण झालेलं आम्हाला सगळ्यांना दिसतंय, त्याच्यातनं उद्योजकांना बाहेर काढलं पाहिजे, त्यांना चांगल्या पद्धतीची ताकद दिली पाहिजे। शासन म्हणून आम्ही त्यांच्या सोबत आहोत, हा त्यांना दिलासा दिला पाहिजे, या भावनेतनं मी आलेलो आहे। कुठेंच्या बाबतीतली सविस्तर मी माहिती घेईन आणि पुढच्या वेळी ज्यावेळी मी येईन त्यावेळी त्याचं मी उत्तर तुम्हाला देईन। त्यांना एमआयडीसी जागा मिळाव्या किंवा त्यांच्यासाठी काहीतरी नवीन करता येईल का? एक महत्वाची गोष्ट जी एमआयडीसीच्या ॲक्विजिशन मध्ये आम्ही घेतलेली आहे की आता एमआयडीसीचं कुठचंही जरी ॲक्विजिशन झालं तरी त्याच्यातली 20% जागा जी आहे ती एमएसएमईना आम्ही ठेवणार आहोत, स्मॉल स्केलला ठेवणार आहोत, मायक्रो इंडस्ट्रीला ठेवणार आहोत, मीडियम इंडस्ट्रीला ठेवणार आहोत। त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलेला प्रश्न निकालात निघेल आणि युवकांना आणि युवतींना स्वतःच्या पायावर छोटे छोटे उद्योगधंदे काढण्यासाठी गती येईल। बीडची जी एमआयडीसी आहे त्याची जागा मर्यादित आहे, या ठिकाणी दुसरी जागा तुमच्याकडे देखील निवेदन आले, त्यासाठी काही आज निर्णय झाला किंवा? बीडच्या बाबतीमध्ये एमआयडीसी नव्यानं करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही निर्णय घेतलेला आहे। फक्त आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी देखील आता चर्चा केलेली आहे की एकदा फायनल नोटिफिकेशन झालं की ते सांगितलेलं चांगलं राहील असं माझं मत आहे। पुढच्या महिन्यामध्ये जेव्हा मी येईन त्यावेळी कुठच्या क्षेत्रावर किती एकरची एमआयडीसी होते हे सगळे कागदपत्र मी तुमच्याकडे सुपूर्द करेन। बँका उद्योग क्षेत्राला सहकार्य करत नाही आपण परिस्थितीमध्ये बोलला, दुसरं बोलताना असं म्हणाल की बीडचं जे रेशिओ आहे 15,000 आहे, जर ते 1 महिन्याभरात झालं नाही तर मी अधिकाऱ्याची बदली करणार, हे सगळं पूर्ण होणार आहे का? एक लक्षात घ्या, अधिकाऱ्यांची मानसिकता देखील सकारात्मक असली पाहिजे। मी भाषणात असं म्हटलं 99% माझ्या विभागाचे अधिकारी हे अतिशय सक्षमपणानं काम करतायत, म्हणूनच 120%, 130%, 99%, 100% हे मुख्यमंत्री रोजगार निर्मितीचं टार्गेट आम्ही महाराष्ट्रामध्ये अचीव्ह करू शकतो। आज काही ना काही कारण सांगून अधिकाऱ्यांनी ते 35%वर नेलेलं आहे, म्हणजे मी हा पण उल्लेख केला की काठावर पास झाले, तर ते काठावर पास नाही, माझा अधिकारी या क्षेत्रामध्ये डिस्टिंक्शनच मिळवलेला असला पाहिजे अशा पद्धतीनं काम करणारा मंत्री आहे आणि त्यांनी तसं काम केलं नाही तर तो अन्याय
बेरोजगार तरुणांवर होतोय. त्याच्यामुळे त्यांना 1 महिन्यामध्ये बँकांना बरोबर घेऊन हे टार्गेट पूर्ण करावंच लागेल. सर, यामध्ये देखील तुम्हाला जर आपण बघितलं तर त्यावेळी देखील तुम्ही उद्योगमंत्री होता. बीड जिल्ह्यात अशी काही गावं ज्या ठिकाणी एमआयडीसी जागा संपादित केली परंतु त्या ठिकाणी उद्योग उभा राहिला नाही. त्या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत तेच शेतकरी त्या ठिकाणी अक्षरशः पीक पेरणी करतात. तर त्या ठिकाणी उद्योग उभं राहतील यासाठी काही प्रयत्न होतो? 2 गोष्टी याच्यामध्ये आहेत. उद्योग उभं करणं हे फक्त उद्योग मंत्र्याच्या हातामध्ये नाही. उद्योगाला पोषक देखील वातावरण तयार करण्याची जबाबदारी शासन म्हणून आमची आहे. तर ती उद्योगाला पोषक असं वातावरण तयार करण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. म्हणून स्किल सेंटर, अरे पत्रकारांना द्या ना बसायला. ठीक आहे ना, पण पत्रकार आहे. तर या बाबतीमध्ये त्यांना आम्ही सपोर्ट केला पाहिजे. आणि एक निर्णय देखील आपण असा घेऊ, जर शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन वर्षानुवर्ष त्याच्यावर एमआयडीसीचं नोटिफिकेशन असेल आणि तिथं काहीच येणार नसेल तर त्या जागा देखील पुन्हा शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय जर शेतकऱ्यांची मागणी असेल तर करू, पण ते तपासून बघू, सरसकट होणार नाही. बीडची जी एमआयडीसी आहे त्यावर अनेक घर बांधण्यात आलेले कारखान्याची गरज असते. तुम्ही याच्यावर अधिकाऱ्यांना काही त्याच्यामध्ये पूर्वीच्या कालामध्ये काही एमआयडीसीच्या पॉलिसीज होत्या, कमर्शियल कम रेसिडेन्शियल, रेसिडेन्शियल कम कमर्शियल, त्याच्यामधनं ती कदाचित गरज आलेली असावी, पण त्याची माहिती घे. मी आत्ताच सगळ्या उद्योजकांना अशी विनंती केलेली आहे, विशेष